नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. सुप्रीम कोर्टाच्या SC/ST जाती संबंधी घेतलेल्या निर्णयास चर्मकार समाजाचा विरोध. दिनांक 21 ऑगस्ट रोजीच्या भारत बंदच्या देशव्यापी आंदोलनात तीर्थक्षेत्र पंढरपुरातील चर्मकार समाजाने प्रांताधिकारी पंढरपूर यांचे कार्यालयासमोर निदर्शने करून महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधान भारत सरकार यांना विनंती करून 1 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात आलेल्या निर्णय संदेश घटना दुरुस्त करून घेतलेला निर्णय रद्द करून अनुसूचित जाती जमातीतील होणारे नुकसान टाळावे अशी विनंती नितीन बनपूरकर यांनी केली. या आंदोलनात चंदू गवडी, समाधान वाघमारे, धनंजय नांद्रे, मीरा वाघमारे, उज्ज्वल कांबळे, सुजित सोनवणे, अमोल कांबळे, शंकर आगवणे, विशाल आयदळे, विनोद आगवणे, शुभम वाघमारे, संतोष आगवणे, पत्रकार ज्योतिराम कांबळे उपस्थित होते. भारतीय संविधानाचा जय असो. गुरु रविदासांचा जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. राष्ट्रपिता महात्मा फुलेंचा जय असो. छत्रपती शाहू महाराजांचा जय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. मान्यवर कांशीराम साहेबांचा जय असो. आज या ठिकाणी चर्मकार समाजाच्या वतीने ज्या सर्वोच्च न्यायालयाने SC/ST साठी म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे वेगवेगळ्या जातींचे विघटन करून त्यांना त्या प्रमाणात आरक्षण द्यावं व त्या संबंधित अनेक सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना आम्हा सर्व चर्मकार बांधवांना मंजूर नाही आहेत. तो निर्णय बदलावा या स्वरूपाचं निवेदन आपण प्रांत अधिकाऱ्यांना देतोय. त्याचबरोबर चर्मकार समाजाच्या वतीने अनेक वेळा निवेदनं देऊन आपला जो गुरु रविदास सांस्कृतिक भवन हे बांधण्यासाठी प्रांत अधिकारी साहेबांनी 12 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य अधिकारी व प्रांत साहेबांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये त्यांनी सुचवलेल्या काही जागा आणि आपल्या समाजाला काही सुचवायला सांगितलेल्या जागा याचं पण निवेदन आज आपण साहेबांना देतोय. याच्यावरही मुख्य अधिकारी साहेब आणि उपविभागीय प्रांत अधिकारी साहेब यांनी लवकरात लवकर एक बैठक समाजासोबत लावून हाही प्रश्न मार्गी लावावा अशी त्यांना विनंती करतोय. 1 ऑगस्ट 2024 रोजी जात बेंचच्या न्यायाधीशांनी SC/ST सर्व जाती बांधवांसाठी केलेला निर्णय चर्मकार समाजास मान्य नाही. चर्मकार समाजास मान्य आहे का? चर्मकार समाजास मान्य आहे का? सुप्रीम कोर्टाचा निर्णय चर्मकार समाजास मान्य आहे का? या आंदोलनाचे नेतृत्व नितीन बनपूरकर सर यांनी केले. या आंदोलनामध्ये चंदू गवडी, शंकर आगावणे, समाधान वाघमारे, मीरा वाघमारे, उज्ज्वल कांबळे, अनमोल कांबळे, धनंजय नांद्रे, संतोष आगावणे,
सुजित सोनवणे, विशाल आयदाळे, विनोद आगावणे यांनी सक्रिय सहभाग घेऊन हे आंदोलन यशस्वी करण्यात आले। त्यामुळे चर्मकार समाजावरती जो सारखा लागणारा जो क्लेम आहे की चर्मकार समाज कुठेही कसल्याही परिस्थिती ह्याच्यामध्ये आंदोलन करत नाही किंवा रोडवर उतरत नाही, तर छोट्या भावाची भूमिका म्हणून चर्मकार समाज हा आता आणि पाठीमागेसुद्धा छोट्या प्रमाणात का होईना फुले शाहू आंबेडकर, गुरु रविदास, कांशीराम साहेब अशा महापुरुषांच्या विचारांवर चालणारा समाज आहे। म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक चर्मकारांपर्यंत आणि सर्व मानवांपर्यंत, सर्व जाती धर्मांपर्यंत पोचवावा अशी माझ्याकडनं विनंती आहे। जय भीम, जय भारत, जय रविदास, जय कांशीराम। पंढरपूर प्रतिनिधी ज्योतिराम कांबळे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।